एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। मोदींनी कधीही याआधी संविधानानुसार कारभार केला नाही। अमित शहा फेक नरेटिव्हचे बादशाह मास्टरमाइंड आहेत असं पटोले यांनी म्हटलंय। महाराष्ट्र विकण्याचं काम भाजप प्रणित महायुती करते। नाना पटोले यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय। महायुतीच्या कारभाराविरोधात आमचा आसूड मोर्चा आहे असं देखील या दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं। मोदींनी कधीही संविधानानुसार कारभार केला नाही असंही या दरम्यान म्हणजे अमित शहा फेक नरेटिव्हचे मास्टरमाइंड आहेत असंही नाना पटोले यांनी म्हटले। महाराष्ट्र विकण्याचं काम भाजप प्रणित महायुती करते अशी टीका आता नाना पटोले यांनी केली। त्याचे मास्टरमाइंडच खोटं नरेटिव्ह निर्माण करण्याचं अमित शहाच एक्सपर्ट 400 पार नरेटिव्ह कोणी टाकला? आता टाका ना 250 पार महाराष्ट्रातील टाका हा नरेटिव्ह। ज्या पद्धतीनं लोकशाहीचं न मानणारी व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि खोटं नरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे, आपले स्वतःच पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे। काँग्रेसने कुठलंही खोटं नरेटिव्ह टाकलं नाही। मास्टरमाइंड अमित शहा आणि भाजपच आहे। त्यामुळे आता मास्टरमाइंड आता काय अजून नवीन नरेटिव्ह टाकतो आहे हे आता आपल्याला कळेल। ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे, ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश जगामधला सर्वोत्तम देश होईल, ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही, अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे। हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरं जातो, ठीक आहे त्यांनी त्यावेळी केलं, आम्ही बेसावध होतो, पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे। आता चिंता करण्याचं कारण नाही आहे। फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।